भीमशक्ती संघटनेतर्फे अप्पल तहसीलदारांना निवेदन सादर करून रजिस्ट्री कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 चे RP राठोड यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून भोगवटा 2 च्या वर्ग 2 च्या जमिनीच्या कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या दस्त नोंदणी केली आहे। RP राठोड आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून दस्त नोंदणी रद्द करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेतर्फे करण्यात त्याची काही सीमा नाही। त्याच्यामुळे पण आम्हाला हे मी ज्यावेळेस शिरलो होतो एक मी असे भरपूर घोटाळे आले। आता तुम्ही मागे बघितलं असेल कुत्राबंदी कायद्याचं जे त्यांनी उल्लंघन केलं होतं। रोज काही ना काही चर्चेत असतात, दरवाजे बसलेले असतात, एजंट बसतात, म्हणजे हे काय दादा याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, अंकुश लावायला पाहिजे। सामान्य नागरिकांची जी लूट होती ती थांबायला पाहिजे। आमच्या सर्वांचे MLRC कोडचं पालनच होत नाही सर तुमच्या इथं। मला वाटतं MLRC कोड काय येतं माहिती आहे का नाही माहिती, फक्त दस्त नोंदणी करायचं बस एवढंच माहिती। बस सामान्य माणसाला दस्त नोंदणीला वेळ लागते, पण एजंटद्वारे गेले की तुरंत होते। हां ते मागवले मी थोडा मला आता सुनावणी आहे ते 1.5 तास सुनावणी असेल माझ्या, त्यानंतर तुम्ही 5:30 वाजता तर आमची अशी विनंती राहील सगळे रजिस्ट्रार राठोड आणि जे काही लिहून देणार जे काही दस्त नोंदणी सर्वांना नोटीस काढून त्यांचे दस्त बेकायदेशीर तुम्ही चौकशीमध्ये तर ती नोंदणी रद्द करून संबंधित रजिस्ट्रारवर कायदेशीर आपण कारवाई करू एवढी आमची विनंती संघटनेच्या माध्यमातून। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर तहसीलदार साहेबाला आता आपण निवेदन दिलेलं आहे। तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि कशा संदर्भात तुम्ही तहसीलदार साहेबांना? भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज अपर तहसीलदार आदरणीय उमेश पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये रजिस्ट्री कार्यालयातील वर्ग 2 चे सहाय्यक दुय्यम निबंधक RP राठोड यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी आम्ही आज अपर तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। त्यांनी हर्सुल भागातील वर्ग 2 च्या जमिनी हे बेकायदेशीररित्या दस्त नोंदणी केलेल्या आहेत। त्यामध्ये वर्ग 2 च्या दस्त नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती दस्त नोंदणी करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून काही एजंटांना हाताशी हात मिळवणी करून हे बेकायदेशीर कामांना त्यांनी चालना दिलेली आहे आणि यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात आलेला आहे। सामान्य नागरिकाची व शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। रोज चर्चेत असलेलं कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेलं रजिस्ट्री कार्यालय हे आजही त्याचाच एक भाग म्हणून परत एकदा चर्चेत आलेलं आहे। भीमशक्ती सामाजिक संघटनेकडं याबाबतचे सर्व सर्टिफाईड कॉप्या सर्व पुरावे आमच्याकडं अवेलेबल आहेत। आदरणीय उमेश पाटील साहेब यांनी सांगितलंय का आम्ही संबंधितांनाही नोटीस पाठवू आणि जे लिहून घेणारे यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे व त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेले आहे। या जे चर्चेत असलेले राठोड साहेब यांच्यावर खूप काही आरोप झालेले होते। याच्या अगोदर मी त्यांनी मुख्यमंत्री शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती, याकडे तुम्ही कसं बघताय? 100% त्यांच्यावर मागेही त्यांनी असं बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी 2 वेळेस वरिष्ठ कार्यालयांनी त्यांच्यावर कारवाई केली होती, परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठबळ देतात, त्यांच्याशी हातमिळवणी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळाशिवाय हे काम करू शकत नाही, म्हणून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे अशा बेकायदेशीर कामांना ते अंजाम देतात। तुमची जी मागणी पूर्ण नाही झाल्यास तुमचं भीमशक्ती सामाजिक संघटनेचं पुढचं पाऊल काय असेल? 100% उमेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं येत्या 15 दिवसात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सविस्तर चौकशी करू। जर या चौकशीत काही दिरंगाई झाली किंवा नियमबाह्य चौकशी झाली तर 100% भीमशक्ती सामाजिक संघटना लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार।
आपलं नाव? माझं नाव सतीश नरवडे, मी भीमशक्ती संघटनेचा शहर जिल्हा अध्यक्ष